नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण ना गणपती बाप्पांसाठी मस्त असे खुसखुशीत पोह्यांचे मोदक बनवणार आहोत। हे मोदक आहेत की नाही, महिनाभर छान टिकतात, तसेच खुसखुशीत राहतात आणि जितके खुसखुशीत तितकेच खाताच विरघळतात। म्हणजे छान त्याला पोह्यांचा क्रंच येतो, सॉफ्ट होतात आणि मुख्य म्हणजे अतिशय पौष्टिक आहेत। बरं, हे मी पोहे बनवते, हेच सगळं साहित्य वापरून तुम्ही लाडू देखील बनवू शकता। तर याचं प्रमाण आधी बघूयात। 1 कप मी इथे घेतलेले आहे पोहे, आपले कांदे पोह्यांचे पोहे असतात तेच। पाऊण कप गूळ हवाय, अर्धा कप गव्हाचं पीठ, सुकं किसलेलं खोबरं पाव कप, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा खसखस, 10 ते 12 अख्खे काजू, 10 ते 12 बदाम, पाव कप साजूक तूप आणि अर्धा चमचा वेलची पूड। अगदी जे घरात हाताखाली साहित्य असतं ना त्यामध्येच हे मोदक बनवून तयार होतात आणि तुम्ही तयार करून हे ठेवू शकता डब्यामध्ये भरून, महिनाभर खूप छान टिकतात। आता रेसिपी सुरू करूयात। सगळ्यात आधी तवा गरम करायला ठेवलेला आहे, यामध्ये सुकं किसलेलं खोबरं घालायचं आणि हे भाजून घ्यायचं सोनेरी रंगावर। खोबरं हलकंसं भाजत आलं की हे तव्याच्या एक बाजूला काढून घेऊयात आणि यामध्येच आता आपण घालणार आहोत तीळ, पांढरे तीळ आणि खसखस आणि हे दोन्ही एकत्र भाजून घेऊयात। खोबरं बाजूला का ठेवलं, कारण हे तीळ आणि खसखस आहे ना पटकन भाजलं जातं। हे बघा, हे असं उडतं आणि ते उडून मग तव्याच्या बाहेर जाऊ शकतं। ते टाळण्यासाठी मग हे असं पॉपकॉर्नसारखं फुटायला लागलं की पटकन खोबऱ्यात मिसळून घ्यायचं, म्हणजे ते तव्याबाहेर जात नाही। आता हे डिशमध्ये काढूया। खसखस, तीळ, खोबरं सगळं छान खमंग भाजून झालेलं। आता याच तव्यामध्ये चमचाभर साजूक तूप घालायचं आणि यामध्ये काजूचे तुकडे आणि बदाम घालायचे। सुकामेवा तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता, अक्रोड घातलं ना तरी चालेल, किंवा अगदी सुकामेवा नसेल तर सरळ अर्धा कप शेंगदाणे घाला आणि शेंगदाणे भाजून घ्या। सुकामेव्याला खूप छान रंग आला, छान कुरकुरीत झाला की हा देखील या भाजलेल्या खोबरं, खसखस आणि तिळाच्या मिश्रणात काढूयात। आता याच तुपामध्ये पोहे घालायचे आणि पोहे छान खमंग भाजून घ्यायचे, जोवर ते कुरकुरीत होत नाहीत तोवर। 5-6 मिनिटात भाजले जातात, खूप वेळ नाही लागत। हे बघा, हातात घेतले की असे तुटले गेले पाहिजे की आता हे काढूयात डिशमध्ये। आता याच तव्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आणि साजूक तूप घालूयात। जे उरले ते सगळं तूप घालायचं। मस्त असं मध्यम आचेवर हे गव्हाचं पीठ आहे ना भाजून घ्यायचं, लालसर होईस्तोवर। एक 10 ते 12 मिनिटं लागतात, खूप वेळ लागत नाही। एकसारखं भाजत राहायचं, नाहीतर काय होतं ना पीठ एका बाजूला करपतं, एक बाजू तशीच राहते। त्यामुळे एकसारखं मिसळून घेत भाजत राहणं गरजेचं आहे। हे बघा, एक 5 मिनिटं झाले आणि छान असा बदामी रंग यायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे, पण हे आणखी लालसर होईपर्यंत गव्हाचं पीठ छान भाजून घेणं गरजेचं आहे। आता हे बघा, गव्हाचं पीठ छान भाजून झालेलं आहे। कंदी पेढा कसा दिसतो ना, कंदी पेढ्याचा रंग जसा असतो तसा रंग आलेला पाहिजे। आता गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण असंच तव्यात ठेवूयात, थंड करायची गरज नाही, हलकंसं कोमटच आपल्याला हे मिश्रण हवं आहे। आता सगळ्यात आधी काय करायचं, हे पोहे जे आपण भाजून घेतलेले आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून दळून घ्यायचे। छान अशी त्याची बारीक पूड तयार करून घ्यायची। आता याची पूड तयार करूया। आता ही पोह्यांची पूड जी आपण मिक्सरला फिरवून घेतली ही काढूयात। ही एकत्र करायची गडबड नाही करायची।
आता हे तळलेले काजू, बदाम, खसखस, खोबरं, तीळ हेही घालत आणि याचीही जितकी शक्य असेल तितकी बारीक पूड तयार करून घ्यायची. आता सुकामेवा इथे तयार झालेले आहे पूड. त्याचबरोबर हे आता गव्हाचं पिठाचं जे भाजलेलं मिश्रण आहे तेही हलकंसं कोमट झालंय. यामध्ये गूळ घालूयात. गॅस सुरू नाही करायचा. जे गव्हाचं उष्णता आहे त्यामध्येच हा गूळ मऊ होतो. हे बघा, एकजीव यामध्ये होऊन जातो. चला, गूळ छान मिसळला गेला की हे भाजलेल्या पोह्याचं मिश्रण हेही यात घालायचं. त्याचसोबत हा जो सुकामेवा मिक्सरमध्ये आपण फिरवून घेतलाय हाही घालूयात आणि हे छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं, एकसंध करून घ्यायचं. गॅस बंद आहे. गॅस अजिबात मी सुरू केलेला नाही. तव्याची जी उष्णता आहे त्यामध्ये गूळ छान मऊ झाला आणि त्यातच हे मिश्रण आता आपण एकजीव करतोय. तर यामध्येच वेलची पूड देखील मिसळून घेऊयात. हवं तर पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या, म्हणजे ते पटकन एकत्र मिसळलं जातं. चला, आता हे जे मिश्रण आहे हे तव्यामध्येच ठेवलंय, काढलेलं नाहीये मी. जर खूप थंड हवा असेल तर गूळ आहे तो सुका सुका व्हायला सुरुवात होते. मग हा तवा परत गॅसवर ठेवायचा, हलकंसं मिश्रण गरम करायचं. गूळ मऊ झाला की परत हे छान वळलं जातं. मोदकाचा साचा घ्यायचा. यामध्ये हलकेसे पिस्त्याचे काप घालून घ्यायचे. यामध्ये हे मिश्रण भरायचं, सील करून घ्यायचं आणि हे असं प्रेस करायचं. छान असं दाबून दाबून घ्यायचं. भरपूर मिश्रण घालायचं. जितकं शक्य असेल तितकं प्रेस करून घ्यायचं छान. आणि कधीही तुम्हाला वाटलं की मिश्रण सुकं सुकं झालंय तर हलकं गरम करा. मायक्रोवेव्ह केलं तरी चालेल, गॅसवर ठेवलं तरी चालेल. मोदक छान वळले जातील. आता हे साच्यातून काढूयात. कमाल, बघा काय सुंदर दिसतोय मोदक. आता याच पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करूयात. आणि अगदीच वाटलं की मोदक सुटत नाहीत तर थोडं तूप लावा साच्याला आणि सेम प्रोसेस करत सगळे मोदक तयार करायचे. आता हे मोदक याच पद्धतीने सगळे मी तयार करते. हे मोदक महिनाभर छान टिकतात. असेच बनवून तयार करून ठेवू शकता. इनफॅक्ट मोदक नाही, हे लाडू जरी वळले छोटे छोटे तरी ते एक प्रसादासाठी खूप छान पर्याय आहे. आणि इवन मोठ्यांना पण खाण्यासाठी पौष्टिक असं एक पदार्थ आहे. पोहा मोदक करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप जाड पोहे, 3 ते 4 कप गूळ, 1 ते 2 कप गव्हाचं पीठ, 1 ते 4 कप किसलेलं सुकं खोबरं, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा खसखस, 10 ते 12 काजू, 10 ते 12 बदाम, पाव कप साजूक तूप, 1 ते 2 चमचे वेलची पूड आणि पिस्त्याचे काप. आता मध्यम आचेवर किसलेलं सुकं खोबरं, खसखस, तीळ आणि आवडीप्रमाणे काजू बदाम भाजून घ्यायचे. पोहे देखील कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. गव्हाचं पीठ 10 ते 12 मिनिटं गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजायचं. आता पोहे, सुकामेवा यांचं मिश्रण बारीक करायचं. थंड झालेल्या गव्हाच्या पिठात गूळ, पोहे आणि सुक्या मेव्याचे तयार केलेले सारण मिसळून वेलची पावडर घालायची. मोदकाच्या साच्यात तयार सारणाला मोदकाचा किंवा लाडवाचा आकार द्यायचा. झाले आपले पोह्याचे मोदक तयार. आज आपण फणसाची भाजी कशी बनवायची ते बघतोय. कोवळ्या फणसाची भाजी. कुकर आहे, यामध्ये घालायचे पाणी. त्याच्या बेसला ठेवायची कुकरची डिश. त्यावर हा फणस कट केलेला डबा.
आता ही आहे ना मी रसरशीत भाजी करणार आहे, त्यामुळे या फोडी मी अशाच ठेवलेल्या आहेत. आता झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर एक 20 ते 25 मिनिटं हे फणस आपल्याला वाफवून घ्यायचे. फणस शिजवताना वाफवताना फणसामध्ये गरांमध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही, त्यामुळे काय होतं ना त्यातलं पोषण मूल्य कमी होतं. पाण्याचा वापर न करता, कारण एनिवे कुकरच्या बेसला पाणी आहे, त्याच्या स्टीममध्ये हे फणस परफेक्ट शिजून तयार होतं. सो इथे हे छान वाफवून घेतलेलं आहे फणस. साधारणपणे एक 20 मिनिटात हे छान वाफवून तयार होतं. मध्यम आचेवरच ठेवलं, शिट्ट्या नाही काढत मी. आणि तुम्ही बघू शकाल छान हे शिजलं गेलं आहे आतपर्यंत आणि पाण्याचा वापर अजिबात केला नाही आहे फणस शिजवत असताना. आता मसाला तयार करून घेऊयात या भाजीसाठी. सो एक 2 ते 3 लसूण पाकळ्या घ्यायच्या. यामध्ये घालूयात 2 टोमॅटो, ओल्या नारळाचा चव पाव कप आणि कोथिंबीर, आणि याची छान आहे ना पेस्ट करून घेऊयात. हे वाटण बनवताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आणि हे बनवून तयार आहे. सो तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये सगळ्यात आधी जाईल जिरं. जिरं मस्त फुललं की बारीक चिरलेला कांदा, आणि कांदा छान सोनेरी रंगावर परतून घेऊया. कांदा इथे मस्तपैकी सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात हे जे वाटण आपण आधी तयार करून घेतलं. मिक्स करूया. 5 ते 6 मिनिटं छानपैकी शिजवून घेऊया. इथे मसाला छानपैकी परतून झालेला आहे, तेल रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये घालूयात मसाले. मालवणी मसाला मी घालतीये साधारण 1-2 चमचे, कारण मग बाकी दुसरं काहीच मसाले मी इथे वापरत नाही आहे. धनेपूड, जिरेपूड वगैरे काहीच नाही, गरम मसाला फक्त मालवणी मसाला. त्याचसोबत बॅडगी मिरची. आता हे मिक्स करूयात. हे मसाले छान एकजीव करून झाले की यामध्ये घालूयात थोडंसं मीठ चवीपुरतं. हेही मिक्स करूयात. त्यामध्ये घालूयात पाणी आणि आता सगळ्यात आधी या ग्रेव्हीला एक छान उकळी काढूयात. जबरदस्त मस्त सुवास दरवळलेला आहे या ग्रेव्हीचा. आता यामध्ये घालूयात या फणसाच्या फोडी, शिजवलेल्या फणसाच्या फोडी. मिक्स करूयात. या ग्रेव्हीमध्ये या फोडी आहेत ना मस्त आणखी एक कमीत कमी 7 ते 8 मिनिटं शिजवून घेऊयात, म्हणजे याची जी चव आहे रश्श्याची ती त्या पीसेसमध्ये, फणसाच्या फोडींमध्ये छान ॲब्झॉर्ब होईल, सोक होईल. चला तर मग इथे ना ही भाजी मी जवळपास आता 10 मिनिटं छान शिजवून घेतली आहे. तरी तुम्ही बघू शकाल आता ही फणसाची भाजी मस्त तांदळाची भाकरी, कुठलीही भाकरी, रोटीसोबतसुद्धा छान लागते अशी खायला. भातासोबत पण भन्नाट लागते. फणसाची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेला कोवळा फणस, 2 ते 3 लसूण पाकळ्या, 2 चिरलेले टोमॅटो, पाव कप खवलेलं ओलं खोबरं, कोथिंबीर, 1 चमचा तेल, 1 चमचा जिरं, बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे मालवणी मसाला, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि पाणी. फणस कुकरमध्ये मध्यम आचेवर 20 ते 25 मिनिटे पाणी न घालता वाफवून घ्यायचा. मसाला करण्यासाठी लसूण, टोमॅटो, खवलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण करायचं. जिऱ्याची फोडणी करून त्यात चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. वाटलेला मसाला घालून हे मिश्रण 5 ते 6 मिनिटे परतायचं. तेल सुटायला लागलं की त्यात मसाले, चवीनुसार मीठ घालायचं. ग्रेव्ही उकळल्यावर त्यात शिजवलेला फणस टाकून 7 ते 8 मिनिटं उकळून घ्यायचा. झाली आपली फणसाची भाजी तयार. आज काय बनवतोय? आज आपण बनवतोय पन्ह. तीन कैऱ्या घ्यायच्या, इथे पाणी घालायचं आणि स्वच्छ कैरी धुवून घ्यायची. त्याच्या देठाच्या भागाला जर चीक वगैरे आला असेल तर तो काढणं गरजेचं आहे. त्यामुळे छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची. हवं तर एक 5-10 मिनिट पाण्यात ठेवली तरी काही हरकत नाही.
आणि आता इथे ही कैरी एक नॅपकिन किंवा कापड घेऊन छान अशी पुसून घ्यायची, त्याचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि सुरी घ्यायची आणि सुरीने एक असा फक्त छेद देऊन घ्यायचा, जेणेकरून कैरी जेव्हा आपण वाफवू तेव्हा त्याचं साल काढायला सोपं जाईल. कुकर घेतलेला आहे. कुकरच्या बेसला थोडंसं पाणी घालून घेऊयात. त्यामध्ये ठेवायची एक डिश किंवा डबा ठेवला तरी चालेल. या कैरी ठेवायच्या आणि ॲक्च्युली तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीम करून घेतल्या या कैऱ्या तरी चालतील. पण आता कुकरचं झाकण लावणार आहे आणि मध्यम आचेवर एक 15 मिनिटं फक्त वाफवून घेणार आहे मी. शिट्टी काढायची गरज नाही आहे. एक 3 ते 4 मिनिट हाय हीटवर कुकर गरम करून घ्यायचा, मग लो टू मीडियम हीटवर ठेवायचं आणि वाफेवरच हे आपण स्टीम कुक करून घेणार आहोत 15 मिनिट. कैरी इथे मध्यम आचेवर बरोबर 15 मिनिटं वाफवून घेतलेली आहेत आणि कैरी मस्त शिजली आहे, तुम्ही बघू शकाल. आता आपण हे काढूयात एका प्लेटमध्ये. आणि आता खूप गरम आहे, हलकंसं आपण हे थंड करून घेणार आहोत, कारण आपल्याला यातला पल्प काढून घ्यायचा. कैरी व्यवस्थित थंड झाली की एक चमचा घ्यायचा आणि हा सालांमधला जो गर आहे किंवा पल्प आहे हा छान काढून घ्यायचा. जितका शक्य असेल तितका काढून घ्यायचा. छान अशी कैरी पांढरी शुभ्र दिसली पाहिजे, पूर्ण असा गर याचा काढून घ्यायचा. तर इथे मी हा पल्प काढून घेतलेला आहे आणि मोजून घेतला तर हा 1 कप पल्प निघालेला आहे. 1 कप पल्प आहे तर मी इथे 1 कप गूळ वापरते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे किंवा कैरीच्या आंबटपणाप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे एकत्र फक्त मिक्स करून घ्यायचं. एक 10 मिनिटं मिक्स करून ठेवलं तरी ते गुळाला पाणी सुटतं आणि त्यामध्ये विरघळून जातं. आता हे ना शक्यतो मिक्सरला फिरवायचं नाही. बरेच जण काय करतात, हा पल्प आणि गूळ किंवा साखर मिक्सरमध्ये फिरवून करतात, पण मिक्सरमध्ये फिरवल्यावर काय होतं ना, फेस येतो मुख्य म्हणजे. आणि याचा हा जो नैसर्गिक छान असा सोनेरी रंग येतो ना या पल्पला, तो रंग निघून जातो आणि पांढरटसर असा रंग येतो. म्हणून शक्यतो हे मिक्सरला नाही फिरवायचं. हे असंच आपण छान गूळ यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आणि इथे तुम्ही बघू शकाल गूळ छान विरघळलेला आहे आणि पल्प तयार आहे आणि काय सुंदर रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकाल. चकचकीत दिसतोय. आता यामध्ये घालूयात पाव चमचा वेलची पूड. हवं तर चिमूटभर जायफळ पण घालू शकता तुम्ही. जायफळाचा पण स्वाद खूप छान येतो यामध्ये. आता हे मिक्स करूयात. आता हा पल्प जो आहे तयार करून घेतलेला हा एका गाळणीमध्ये काढून घ्यायचा आणि गाळून घ्यायचा, जेणेकरून त्यामध्ये जर काही गुळाचे खडे किंवा कचरा राहिला असेल तर तो निघून जाईल. पल्प इथे मी पूर्ण काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकाल भन्नाट दिसतं, रंग सुरेख आलेला आहे आणि त्याचबरोबर टेक्स्चरही जबरदस्त आलेलं आहे. आता आपण बनवूयात यापासून पन्हा. आता 2-2 चमचे हा पल्प घालून घ्यायचा ग्लासच्या बेसला. यावर अगदी चिमूटभर मीठ घालायचं, जे की ऑप्शनल आहे, नाही घातलं काहीच हरकत नाही. आणि पाणी घालूया. आणि छान हे स्टर करूया. मस्त दिसतंय. आणि इथे पन्ह बनवून तयार आहे. आता हा जो पल्प आहे पन्हाचा तो काचेच्या बरणीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. 3 ते 4 महिने हा पल्प खूप छान टिकतो. पण पन्ह जर प्यायला आवडत असेल तर तो फ्रीजमध्ये राहूच नाही शकत, कारण चमचाभर काढायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं, पटकन आपला इन्स्टंट पन्ह बनवून तयार होतं. कैरीचं पन्ह करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 कैऱ्या, 1 कप गूळ, पाव चमचा वेलची पूड आणि चिमूटभर मीठ. स्वच्छ धुतलेल्या कैऱ्या चीर देऊन कुकरमध्ये मध्यम आचेवर शिट्टी न लावता वाफवायच्या. कैऱ्या थंड झाल्यावर त्याचा गर काढून घ्यायचा.
त्यात चवीप्रमाणे गूळ मिक्स करायचा, थोडीशी वेलची पूड घालून हा गर गाळून घ्यायचा. अशा प्रकारे झालं आपलं पन्ह तयार.